सरकारच्या भूमिकांच्या विरोधात जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा गजर केला जातोय. आपण देखील एकीकडे सरकारच्या सगळ्या धोरणांच्या विरोधात आणि भूमिकांविषयी लढत आहात. अशीच एक नव्यानं जी आहे ती कॉक्रोच पार्टी नावाची जी पार्टी आहे तिचा उदय झाला आहे. कसं बघताय आपण एकंदरीत ह्या सोशल मीडियाच्या सगळ्या संग्रामामध्ये? काय झाली पार्टी? कॉक्रोच जनता पार्टी. सरन्यायाधीशांनी असं वक्तव्य केलं होतं की काही बेरोजगार तरुण जे आहेत ते कॉक्रोच सारखे असतात. त्यानंतर तरुणांनी मिळून एक पार्टी सुरू केली सोशल मीडियावरती, कॉक्रोच जनता पार्टी, आणि तिला आता जवळपास 19 मिलियन फॉलोअर्स झाले. ती की सत्ताधाऱ्यांकडे पण नाही आणि विरोधकांकडे पण एवढी संख्या नाही. आणि मग काय म्हणायचं सुशिक्षित पोरांना कशाला हिणून बोलायचं? हिणूनच बोलले ना. म्हणजे सरकारची विषयीची जी खतखत आहे ना ही या माध्यमातून दिसते. तर कोणची पार्टी आहे काय आपल्याला नाही माहीत त्याबद्दल, पण एकूण जो तुमच्या बोलण्यातून अर्थ दिसतोय त्याचा अर्थ असा की ती खतखत आहे लोकांची. उदाहरणार्थ एखादी जमीन आहे राजकीय नेत्यांची आणि आजूबाजूनं त्यांनी सगळ्या जमिनी घेतल्या आणि मग ते लोक आल्यावर त्यांच्या पाहुणे आल्यावर मित्र आल्यावर काय म्हणतात, ही सगळी जमीन आपली. पण तुम्हाला मनाने जमिनी दिलेल्या नाहीत, तुम्ही त्या दादागिरीने घेतलेल्या. ही खतखत तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्ही आज हिटलर दादागिरी करतायत, तसली दहशत माजवताय, त्यामुळे लोक भेट आहेत. पण खतखत तुमच्याविषयी एवढी आहे की एक दिवस खूप तुम्हाला दिसणार आहे ती खतखत. खूप लय मोठी खतखत आहे. फक्त एकदा खमक्या भेटला पाहिजे. खमक्या भेटला की धुराळाच वाजवतो यांचा. ही खतखत आहे सरकारविषयी. त्यांनी जो ट्विटर काढलेला आहे, एक हँडल काढलेलं, त्यावर पण सरकारला बंदी आणली आहे. आणि ते कशावर बंदी आणत नाहीत? ते कशावर बंदी आणत नाहीत? कटणीच्या दुकानावर बंदी आणते. ते इतके हापापलेले ते माल लागू तर फक्त माल, असा खेळ आहे त्यांचा. नाही ऐकलं की लावलीच ती कोण ईडी आणि CBI लावलीच. माणसानं पक्षाकडं सत्तेकडं स्वतःहून यावं. मला स्वतःहून काम करायचं या भूमिकेचं असलं पाहिजे. तुम्ही बळच घेतात, ती खतखत आहे, नाईलाज. पर्याय नाही ते म्हणतात. भाजपमधले तर अर्धे म्हणतात पर्याय नाही आहे, दुसरीकडे जाऊन करतो काय, मध्ये जाण्यापेक्षा बरं आहे आपलं, इथं मजाच चाललंय म्हणते. ती खतखत आहे. अरे या झुरळ पार्टीनं तर भाजपला सुद्धा मागे टाकलेले, भाजपपेक्षा जास्त सदस्य झालेले 3च दिवसात झाले. ह्या देशात सक्षम विरोधी पक्ष नाही आहे. गोरगरीब जनता शोधती, गोरगरीब जनता शोधती. आपल्याला पर्याय पाहिजे, पण निष्कलंक, ते प्रामाणिक, त्याच्यात कट्टरता असली पाहिजे. गोरगरिबांची आत्मीयता त्याला असली पाहिजे. सुशिक्षित बेकार देशातला तरुणांना चांगल्या दिशाकडे घेऊन जाणारा पाहिजे. त्याच्या हाताला काम लागलं पाहिजे. तरुण दिशाहीन झाला आहे. जो सुशिक्षित तरुण आहे तोच देशाला दिशा देऊ शकतो. पण अशा ठिकाणी माणसं बसलेत की जे दिशा देऊ शकत नाहीत, असे माणसं तिथं बसल्यामुळं सुशिक्षित पोरांना दिशाच नाही राहिली. म्हणजे खरे सुशिक्षित त्या ठिकाणी बसले पाहिजेत, ते नाही बसता हे दुसरेच बसलेत आणि त्यांना ऐकू वाटत नाही सुशिक्षित पोरांचं ज्ञान. आमच्यापेक्षा शहाणा झाला का म्हणते, तू इतका मोठा झाला का? आमच्या वयात बघ तफावत किती आहे. आम्ही सगळे उन्हाळे खाल्लेत. आता उन्हाळे खाल्ले, पैसे खाल्ले, सगळं सरकार खाल्लं, सगळे लोक खाल्ले. ही रोष आहे, प्रचंड रोष आहे. आणि एक दिवस खूप मोठी खतखत ही देशात दिसणार आहे. बघा तुम्ही, या खतखतीचं नेतृत्व पुढील काळामध्ये तुमच्या सरकारकडनं होऊ शकतं का? नाही, हे बघा, आता पुढचं आत्ताचं काय सांगता येत नाही. काही होऊ शकतं, त्याचं काय सांगता येतं, काही पण होऊ शकतं. लोकांना जर वाटलं की आपण यांच्यात नकोच, आपल्यावरती होणारा अन्याय जाणून घेणाराच पाहिजे, मग त्याच्यात क्षेत्रीय, देशावर पसरलेला क्षेत्रीय असेल, देशावर पसरलेला दलित मुस्लिम असेल, देशावरचा OBC असेल, ज्यावेळेस अशा गोरगरिबांना वाटतं की आपल्यावरती अन्याय होतो, आता बस किती दिवस सहन करायचा, त्या दिवशी काही क्रांती होऊ शकते, काही पण ते जनतेनं पण ठरवलं पाहिजे. बताइए, आज जालना में आज सरकार का शिष्टमंडल आपसे मुलाकात करने के लिए आ रहा है, इसमें कौन कौन शामिल है और किस प्रकार की चर्चा आज होने की अपेक्षा है? मराठी में बताइए. हिंदी. याच्यामध्ये कोण कोण येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मला नाही माहिती, परंतु लाडभाऊ येणार आहेत हे मात्र पक्का आहे. एक आमच्या नजरेत, आम्ही गरिबाचे लेकर आहेत, आमची भाषा तशी आहे.
आमच्या भाषेत म्हणलं जातं, मुख्यमंत्र्यांनी एखाद्या माणसाला पाठवलं किंवा तुम्ही एखादं आमच्याकडे पाठवलं, तुमच्या संपादकानं तुम्हाला आमच्याकडे पाठवणं म्हणजे संपादकानंच पाठवलं आहे, याचा अर्थ असा असतो की तुम्ही तसे येऊ शकत नाहीत. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ते आलेत म्हणजे ते मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ, 1 असो 2 असो 5 असो 10 असो किती असो, शिष्टमंडळ 100 जणांचं आलं तरी प्रश्न मार्गी लागणार असतं आणि 1 आलं तरी असतं. 100% आम्हाला वाटतं की लाडभाऊच्या माध्यमातून या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळेल, या समाजाला न्याय मिळेल. त्यांना समाज लहान नाही आहे, खूप मोठा मराठा समाजाचा मोठा वर्ग या राज्यात आहे आणि 100% ते मार्ग काढतील अशी आम्हाला अपेक्षा लावून बसलो होतो आता आम्ही. आज सकारात्मक चर्चा होगी का मतलब? हो, सकारात्मक आता तिथं झाल्यावर कळण होईन का नाही, आमच्याकडून तर सकारात्मकच आहे. आमच्याकडून किंवा सकारात्मक नसता तर आम्ही काय याला इकडे बोलले असते, मला म्हणलं तुम्ही तिकडं झोपा मुंबईतच, बोलवलोच ना आम्ही. कारण आम्हाला गरिबाचं कल्याण करायचं आणि ते करायला तयार आहेत. अडचण काय आहे मला, ते जर 100% मुख्यमंत्र्याकडून मागण्या मंजूर करायला तयार तर मला अडचण काय, मी का सोडू नये, सोडवायला लागलो. आज अगर मांगे पूरी हुई तो आप फिर से अनशन पर बैठेंगे या फिर वो निर्णय स्थगित करेंगे? नाही, मागे काय होईन काय नाही, पुढे काय होईन आणि मागे काय झालं याचा विचार नाही आहे. त्यांनी सांगितलं की 100% मागण्या तुम्हाला तुमच्या मंजूर केल्या जात्या मुख्यमंत्र्यांकडून, 100% असं ते बोललेत आणि त्या शब्दावर आशा लागली आम्ही. मागण्याची मंजुरी होईल, 30 मेला आमरण उपोषण होणार. मागण्या जर पूर्ण झाल्यानंतर मग काय गरज आहे, मागण्या पूर्ण झाल्यावर गरज नाही, पण नाही झाल्या तर आमरण उपोषण होणार. का नाही राहणार, माझ्या समाजापेक्षा मला काय मोठं आहे, लाडभाऊला समाजापेक्षा काय मोठं आहे असं तेच म्हणले. ते बी बसणार आहेत माझ्या संग उपोषणाला, तेच म्हणलेत. मी थोडंच बळच बसा म्हणतो त्याला, बसते पण ते समाजासाठी कोणत्याही टोकाला जायची तयारी त्यांची, ते उपोषणाला बसू शकतात. जाऊ द्या तिकडे योगा काढू तरी वजन कमी होतं थोडं, आपण 2 जण बसू, काय लाडभाऊन मी 2 शेजारीच बसतो बास टाकून. आता सरकार तुमच्यावर उपोषणाला पुन्हा बसण्याची वेळ होती, त्यांचा का भरोसा, लाडभाऊमुळे वाटतंय नाही बसायची वेळ यायची, पण सरकार म्हणून म्हणत असतात तर त्यांचा काय भरोसा. त्यांच्यावर भरोसा ठेवला नाही मी, म्हणूनच माझ्या समाजाचं कल्याण झालं. त्यांच्यावर भरोसा ठेवला असता तर आतापर्यंत त्यांनी वासुदेव केला, धनगर समाजाचा आरक्षणाचा बट्ट्याबोळ करून टाकला, सगळा बट्ट्याबोळ केला. बंजारा समाजाच्या आरक्षणाचा सगळा बट्ट्याबोळ करून टाकला. काय नाही ठेवलं. मायक्रो ओबीसीचं आरक्षण सगळा वासुदेव झालेला आहे. काय मिळालं मायक्रो ओबीसीला 45 वर्षात, हे सरकारमुळेच घडलं ना. हे अवघड विषय येतं. त्यामुळे ते पुढं आले की त्या भूमिकेत जाता येते. काहीकडे समाजाचं, राजपूत समाजाचं आरक्षणाचं सगळा देवारा करून ठेवला त्यांनी. काय शिल्लक नाही ठेवलं कुठं. सरकार म्हणून सरकारवर नाही विश्वास ठेवत मी. माझा समाज आणि आमच्या लढण्याच्या क्षमतेवरती मी विश्वास ठेवतो, म्हणून जिंकलो आणि गोरगरिबांना देऊ शकलो आहे. नसताही मिळालंच नसतं. लाडभाऊवरती विश्वास ठेवला हे सत्य. सध्या शेती मशागतीची कामं सुरू आहेत. इंधन टंचाईचा विषय आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांनी देशवासियांना इंधन बचतीबाबत आवाहन केलेलं आहे. कसं बघता याकडे तुम्ही? चांगलं आहे, इंधन बचत केली पाहिजे. त्यातच अजून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बॉटल आणि कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येतात. ते शेती मशागतीची नाही, आपल्या मोदी साहेबांनी सांगितलं आहे इंधन वाचलं पाहिजे, तेल वाचलं पाहिजे. वावरं कशाला पडत टाकायचे सगळ्यांनी मस्तपैकी. मोदी साहेब सांगते ते करायचं. आता मोदी साहेब सांगते तेच ऐकलं पाहिजे. उद्या मोदी साहेब जर म्हणले सगळे वावरं इकून टाका, आमच्या साहेबाला घ्यायचे तर इकून टाकायला पाहिजे. कशाला ढोयचे. त्यांच्या पुढं जाऊन करायचं काय. त्यांच्या पुढं जावा तर काय त्या जीवनाला अर्थ. ते म्हणते तसं. ते म्हणले वावरं पडून द्यायचे. ते म्हणले डिझेल घेऊ नका, आपण घ्यायचं नाही. ते जर म्हणले तुमच्या मालाला भाव नाही तर आपण म्हणायचं नको देऊ. कांद्याला भाव नाही. मोदी साहेब म्हणते तसंच वागायचं. तेव्हाच गोरगरीब सुखात जगू शकतात, कल्याण होऊ शकतं त्यांचं. त्याशिवाय होऊ शकत नाही. काय तुम्ही सरकार लावतच नाही. मी मोदी साहेबाचं ऐकलं ना, आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे. ते तेल वाचा म्हणले ना, करत नाही लावलं. का करत तेल लावून. मोदी साहेबाचं पुढे जायचं म्हणलं काय अर्थ आहे. नाही गेलं पाहिजे. तुम्ही नका लावू उद्यापासून. महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध काढले, मात्र मराठवाड्यातल्या काही जिल्हाधिकारी कॅनमध्ये डिझेल देण्यास निर्बंध टाकतात. मला म्हणायचं की मोदी साहेब तुम्ही आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं का वागावं हा मोठा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांनी बी का सावध होऊ नये हा सुद्धा खूप प्रश्न आहे. ते जर आता राखेल तेल डिझेल पेट्रोल मिळू नाही दिलं, शेत्या पडक पडणार नाही तर पडून द्यायचं. पडक होऊन द्यायचं वाटलं.
लोकांचं देणं पाणी कशाने फेडायचं, पोराचे शिक्षण आहेत कशाने करायचे, दुखणे भाणे आहेत घरात कशाने करायचे. आता तुम्ही म्हणतात कॅन्डीत देऊ नका डिझेल, ठराविक जिल्हाधिकारी ठराविक असूनच सगळ्या दुनियात असो. तुम्ही असं म्हणताय की कॅन्डीत देऊ नका, ट्रॅक्टर कुठे आहे? शेतात. आणि पेट्रोल पंपावर कशावर आणायचं? तो बोच्याने आणायचं म्हणा, लुटीत हां कशाने आणायचं रे? ट्रॅक्टर बंद पडले शेतात म्हणून कॅन्ड घेऊन आलाय तिथं. तुम्ही कसं वागवायला लागले काय लोकाला? सत्यात आलात म्हणून तुम्हाला वाटन तसं तुम्ही लोकाला वापरायला लागले काय? शेतात बंद पडले ट्रॅक्टर, कॅन्डच आणावं लागेल ना. ही कोणची भूमिका आहे तुमची? ते ट्रॅक्टर कसं आणायचं दाखवायला? 7 बारे दाखवा. शेतकऱ्याचा विश्वास उडाला का? तुम्हाला निवडून देताना मतं करताना विचारतोच का आम्ही काही शेतकरी? इतकी द्वेष भरलेली भावना असू नये. एकदा सत्यात बसल्या का वाटलो करता शेतकऱ्याचं. आता कोणाचं दुखायला लागलं कसं जायचं? एखाद्याचं अंत्यसंस्कार आहेत कसं जायचं? पाहून रावल्याकडं पोराच्या ॲडमिशनला कसं न्यायचं? पोरं पोरी शाळेत कशा न्यायचे? तुम्ही तर म्हणले 6 महिन्याचे टिपाड भरून ठेवलेत. काय तुम्ही कोणत्या भूमिकेकडे चाललात? काय होणार आहे? शेतकऱ्यांचं वाटलं का करता विनाकारण? काय केलं त्यांनी तुमचं? देश चालवायला तुम्हाला बसवलंय, वाटलं करण्यासाठी नाही बसवलं.